12वी बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यामध्ये कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवले जात असताना आज दिनांक 21 फेब्रुवारी पासून 10वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे। किनवट तालुक्यातील 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 11 परीक्षा केंद्रावरची 10वी बोर्डाची परीक्षा होणार असल्याची माहिती गट शिक्षण अधिकारी गंगाधर राठोड यांनी दिली। तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील पहिला टर्निंग पॉइंट म्हणून 10वी बोर्डाच्या परीक्षेकडे पाहिले जाते। त्याच अनुषंगाने 10वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी मनात कुठलीही शंका किंवा कुठलीही भीती न बाळगता कॉपीमुक्त वातावरणात निर्भीडपणे परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन किनवटच्या तहसीलदार शारदा चौडेकर यांनी केले असून आजपासून सुरू होणाऱ्या 10वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये बसणाऱ्या मुला-मुलींना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। सर्वप्रथम तर 10वीच्या परीक्षेला बसणाऱ्या सर्व परीक्षार्थींना मी प्रशासनाकडून शुभेच्छा देते। चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी अभ्यास केलेला आहे आणि आता परीक्षेची वेळ आहे, तर आपण अगदी निर्भय आणि भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षा द्याव्यात आणि आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवावा। त्याचबरोबर या सर्व प्रकरणांमध्ये आपण सगळ्यांनी कॉपीमुक्त अभियानात सर्व प्रशासनाला साथ द्यावी आणि प्रशासन सुद्धा कॉपीमुक्त अभियानासाठी सज्ज असून सर्व परीक्षा केंद्रावरती बैठे पथक तसेच फिरते पथक आहेत ते पथक नेमलेले आहेत आणि ते पथक कार्यरत आहेत। जसे 12वीच्या परीक्षेमध्ये बैठे पथक आपलं कार्य करतायत, फिरते पथक सुद्धा वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावरती भेटी देत आहेत। तसेच या शालांत परीक्षेला सुद्धा भरारी पथक आहेत ते भेटी देणार आहेत। बैठे पथक सुद्धा सगळ्या परीक्षा केंद्रावरती कामकाज पाहणार आहेत आणि भयमुक्त व कॉपीमुक्त अशा पद्धतीने अगदी ट्रान्सपरंट अशा परीक्षा इथे पार पाडल्या जातील अशी मी आपल्याला ग्वाही देते।